आम्ही एवढं परमेश्वराची भक्ती करतो, आम्ही एवढं देवाची भक्ती करतो, पण त्याचं फलित आम्हाला का मिळत नाही? आपण जेव्हा परमेश्वराची भक्ती करतो, आपण जेव्हा या संप्रदायासाठी स्वतःला वाहून घेतो, तेव्हा एक गोष्ट घडत असते की आपल्या नकळत जो जिना आपण जो चढत असतो, जी पायरी आपण परमेश्वराप्रती चढत असतो, आपल्याला काहीच जाणवत नाही, पण ती मधली कुठली तरी पायरी कुठल्या तरी विघ्नाने ती पायरी तुटलेली असते, पण तरी पण आपण त्याच्यावर पाय ठेवून निर्धास्तपणे जातो, कारण ती पायरी आपल्या परमेश्वराने तोललेली असते, आपल्या गुरूंनी तोललेली असते, आणि म्हणून आपल्याला ते विघ्न जाणवत नाही आणि आपण निर्धोकपणे परमेश्वरापर्यंत जात असतो. म्हणून तुम्हाला कधी वाटलं की मी तपश्चर्या करते, मी एवढी देवाची साधना करते, रोज मी नामस्मरण करतो, पण त्याचं मला फलित का मिळत नाही? फलित मिळत असतं. आपले गुरु ते फलित प्रत्येक वेळी आपल्याला देत असतात, पण आपल्याला ते फलित जाणू देत नसतात की बाबा तू आता संकटात आहेस आणि मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून म्हणतो की कधी तुम्ही तुमचं नामस्मरण, तुमचं जे काही देवाचं जे सत्व तुम्ही घेत असता, तेव्हा एकदम बिनधास्तपणे ते घ्या. आज एवढी वर्ष मी जेजुरीला सतत जात असतो, त्यांना एवढंच सांगतो की माझी जी सेवा जी घडते ती सेवा तुम्ही बस घडून घ्या, बाकी मला काही नकोय. माऊली, तुम्हाला सांगू, 2 वेळा असं झालं होतं की चंपाषष्ठी आणि मला जाता येत नाही. एक दिवस मी प्रचंड आजारी होतो, माझे ड्रायव्हर माझ्याकडे नव्हते. चंपाषष्ठी सुरुवात होणार रात्री, मला श्री खंडेरायाचं दर्शनाला जायचं. काय करू? मी त्यांना एवढंच म्हटलं की मी मनापासून तुमचं स्वरूप साकारायचा प्रयत्न केला, मी मनापासून तुम्हाला मायबाप माझा सखा मानला, आता तुमच्या हातात आहे. एवढं झालं, काही मिनिटातच मला माझ्या मित्राचा फोन आला, अरे देवा, नवीन गाडी घेतली, आजच आपल्याला जेजुरीला त्याच्यातून जायचंय. श्री खंडेरायांनी मला असं उचलून त्यांच्या समोर त्या ठेवलं.